नमस्कार मित्रांनो, खूप दिवसानंतर आपण पुन्हा एकदा भेटतोय। खूप दिवसानंतर मी हा व्हिडिओ बनवतोय। त्याला माहिती नुकताच काही दिवसापूर्वी त्या ठिकाणी टेटचा रिझल्ट लागला आणि एक्झॅक्ट 3 महिन्यापूर्वी मी एक व्हिडिओ बनवला होता की जी फर्स्ट शिप होती त्या फर्स्ट शिपचा पेपर कसा होता, माझा अनुभव काय सांगतो असा मी व्हिडिओ बनवलेला होता आणि त्यावरती तुम्ही बघू शकता चांगले व्ह्यूज आलेले होते। आता मी सांगितलं होतं की पेपर सोपा होता, पेपर मला त्या ठिकाणी सोपा गेलेला होता आणि मग मला शेअर करायला आवडेल की मला बघा या टेट एग्जाम मध्ये 131 मार्क त्या ठिकाणी मिळाले। आता आजचा जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ मी या ठिकाणी 131 मार्क कसे मिळवले याच्याविषयी असणार आहे। ज्यांचा रिझल्ट लागलेला आहे त्यांचं ठीक आहे, पण जे आता सध्या बीएडच्या सेकंड इयर मध्ये आहे, फर्स्ट इयर मध्ये आहे, जे पुढे टेटची एक्झाम देणार आहे त्यांना थोडं मार्गदर्शन व्हावं म्हणून मी हा व्हिडिओ बनवतोय। तर सगळ्यात आधी बघा, मी फक्त 1.5 महिना त्या ठिकाणी अभ्यास केलेला, स्मार्ट स्टडी त्या ठिकाणी केला, जास्त टेन्शन न घेता मी 2 टेस्ट सिरीज त्या ठिकाणी जॉईन केला। एक होती टेस्ट बुक ऍपची टेस्ट सिरीज आणि एक होती प्रेप ऍपची टेस्ट सिरीज। थोडं त्याविषयी आपण बघूया। बघा या ठिकाणी तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता मी 5 टेस्ट त्या ठिकाणी टेस्ट बुक ऍप मधनं दिलेल्या होत्या। 5व्या टेस्ट मध्ये मला बघा 97 त्या ठिकाणी मार्क्स मिळालेले होते। त्याच्यानंतर प्रेप ऍप वरनं मी जी टेस्ट दिलेली होती पहिली टेस्ट त्याच्यामध्ये मला 132 मार्क्स मिळालेले होते। अशा मी अनेक टेस्ट दिल्या, इथे तुम्ही बघू शकता। परत चौथी टेस्ट टेक्स्टबुक ऍप मधनं या ठिकाणी 99 मार्क्स मला होते। पुढे बघा प्रेप ऍप मध्ये मला 134 मार्क्स या मॉक टेस्ट मध्ये आलेले होते। त्याच्यानंतर बघा टेक्स्टबुक ऍप मध्ये 103 मार्क्स आलेले होते। आता जे काही टेक्स्टबुक ऍप होतं त्याच्यावरती ज्या टेस्ट होत्या त्यांची जी लेवल होती ती थोडी हार्ड होती, त्यामुळे तिथे कमी मार्क्स आले। आणि जे प्रेप ऍप होतं त्याची जी लेवल होती ती मॉडरेट लेवल होती, जशी आपली टेट एक्झामला होती। म्हणजे जेव्हा तुम्ही पुढे प्रिपरेशन कराल तर मी तुम्हाला नक्की सजेस्ट करेल की मॉक टेस्ट तुम्ही द्या, जेणेकरून कम्प्युटरवरती टेस्ट देण्याचा आणि वेळेमध्ये टेस्ट देण्याचा सराव आपल्याला त्या ठिकाणी होतो आणि त्याचा फायदा आपल्याला ऍक्च्युअल एक्झाम मध्ये होत असतो। या ठिकाणी बघा परत दुसरी टेस्ट आहे टेक्स्टबुक ऍप वरती 96 मार्क्स मिळालेले होते आणि 116 मार्क्स प्रेप ऍप मधल्या टेस्ट मध्ये मला मिळालेले होते। तर असं तुम्ही बघू शकता त्या ठिकाणी। आता बघा प्रिव्हियस इयर जे काही क्वेश्चन पेपर होते ते सुद्धा प्रेप ऍप वरती अवेलेबल होत्या आणि त्याच्यामध्ये त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता 157 स्कोर होता। बघा 2017 शिफ्ट 1 मध्ये झालेली जी काही एक्झाम होती त्याच्यामध्ये ही आपण PYQ सॉल्व्ह केले, त्याच्यामध्ये आलेला हा स्कोर आहे। इथे तुम्ही बघू शकता 145 आणि 137 स्कोर त्या ठिकाणी आलेला होता। आता या वर्षी खूप साऱ्या मुलांना चांगला स्कोर आलेला आहे, त्या सगळ्यांचं अभिनंदन। कारण की थोडी आपला तोंड ओळख या एक्झामची झालेली होती, युट्यूब वरती भरपूर सारे व्हिडिओ येत होते की शिफ्ट कशी होती, कशा प्रकारचे प्रश्न विचारले गेलेले होते। तर मी बघा जे काही क्लासेस वगैरे आहे त्यांच्या टेस्ट सिरीज जॉईन न करता या टेस्ट सिरीज मी जॉईन केलेल्या होत्या आणि त्याचा मला त्या ठिकाणी नक्कीच फायदा झाला। मी आशा करतो या व्हिडिओचा तुम्हाला भविष्यामध्ये फायदा होईल। आपली रजा घेतो, लवकरच भेटूया पुन्हा एकदा अशा एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय, हॅव अ नाईस डे, टेक केअर।